नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण हिटलर बघणार आहोत. ॲडॉल्फ हिटलरचा नाक्षीवादी. हे बघा, हिटलरचा फोटो आहे. इसवी सन 1879 मध्ये एका सर्वसामान्य कुटुंबात हिटलरचा जन्म झाला. लहान असताना वडील मरण पावल्यामुळे त्याला शिक्षण घेता आले नाही. पहिल्या महायुद्धाच्या वेळी घरे रंगविण्याचे काम तो करत होता. पुढे त्याला जर्मनी सैन्यात नोकरी मिळाली. युद्धात पराक्रम गाजवून त्याला अनेक पदव्या मिळाल्या. महायुद्ध संपल्यानंतर त्याला सैन्यातून काढून टाकण्यात आले. आपल्यासारखेच इतर काही बेकार माणसे एकत्र करून त्याने 1920 मध्ये नॅशनल सोशलिस्ट उर्फ नाझी हा पक्ष स्थापन केला. ॲडॉल्फ हिटलरची विचारप्रणाली नाझीवादी म्हणून ओळखली जाते. मार्इन कॉर्प्स माझा लढा हा त्याच्या आत्मचरित्रातून त्याला नाक्षीवादाचे स्वरूप स्पष्ट होते. जर्मन प्रजासत्ताक सरकारविषयी हिटलरच्या मनात तीव्र संताप होता. फॅररच्या अपमानकारक तहावर स्वारी करणारा सरकार गुन्हेगार आहे, राष्ट्रद्रोही आहे, हे देशाचे हित कधीही करू शकणार नाही असे तो जाहीरपणे सांगत होता. आत्यंतिक राष्ट्रनिष्ठा तो महत्त्वपूर्ण मानत असे. जगात जर्मनीला महत्त्वाचे स्थान मिळवून देण्याचा त्याचा निर्धार होता. राष्ट्रासाठी त्याग करण्याची प्रत्येक जर्मन नागरिकाची तयारी असावी अशी त्याची शिक्षण होते. जर्मनी लोक हे शुद्ध नॉर्डर्न आर्य वंशज आहेत. या ज्येष्ठ वंशाने इतर कनिष्ठ वंशांवर राज्य करणे निसर्गाला धरून आले आहे. जर्मनीतील ज्यू लोकांच्या देशद्रोहामुळेच पहिल्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाला, म्हणून त्यांना देशातून हाकलले पाहिजे. जर्मनी लोकांनी आपली लढाई, आपल्या लष्करी ताकद वाढवून ती जगाला दाखवून दिली पाहिजे. युद्धामुळे माणसाच्या सुप्त शक्ती जाग्या होतात. एक राष्ट्र, एक आवाज, एक नेता, एक ध्वज अशी हिटलरची घोषणा केली. तो मुसोलिनीप्रमाणे स्वतःला महान नेता म्हणून घेऊ लागला. म्हणूनच घाबरलेल्या जर्मन जनतेला हिटलर हा आपला मुक्तिदाता वाटू लागला होता. जर्मनीची सत्ता काबीज. जर्मनीतील प्रथम वर्गीय मालमत्तेची, सुरक्षिततेची व भांडवलदारांना कम्युनिझमपासून देश वाचवण्याचे आवश्यक बेगाना काम, देशभक्तांचा राष्ट्रवादाची उन्नती अशी अनेक प्रकारची आश्वासने जनतेला देऊन हिटलर आपली व आपल्या नाझी पक्षाची लोकप्रियता वाढवली. मार्च 1933 च्या निवडणुकीत नाझी पक्षाला बऱ्याच जागा मिळाल्या. हिटलरला पूर्ण सत्ता हवी होती. थोड्या दिवसात पुन्हा निवडणूक जाहीर करून अगोदरच विरोधकांचा बंदोबस्त करून हिटलरने प्रचंड बहुमत मिळवले. बहुमताच्या पाठीवर 1933 मध्ये हिटलर जर्मनीचा प्रधानमंत्री चान्सलर झाला. सर्व सत्तासूत्रे हाती आल्यानंतर 1934 ला प्रधानमंत्रीपद व जर्मनीचे अध्यक्षपद स्वतःकडे घेतले व राष्ट्रनायक ही पदवी धारण केली. जर्मनीचे संघराज्यात्मक स्वरूप रद्द करून एकसंघात रूपांतर केले. एक घटक राज्याचे विधिमंडळाचे बरखास्त केले व त्याचे सार्वभौमत्व अधिकार संपुष्टात आणले. हिटलरचे अंतर्गत धोरण
सत्ता हाती घेतल्यानंतर जर्मनीला पूर्ण नाक्षत करण्याचे धोरण हिटलरने अंगितले. गुप्तहेर मार्गाने नाझी पक्षाला व राज्याला विरोध करणाऱ्यांना दोष शोध घेऊन त्यांचा नाहीसे करण्याचे काम केले. शिक्षणातून साम्यवादी समाजवाद, शांततावाद व गोष्ट शिकण्यास बंदी घालण्यात आली. सर्वत्र अभ्यासक्रमातून हिटलर व नाझी पक्षाचे तत्त्वज्ञान शिकवले जाऊ लागले. प्राप्त माध्यमातून नाझी कौतुक करण्यात येऊ लागले. हिटलरची आज्ञा पाळणे हेच प्रत्यक्षाचे कर्तव्य ठरविण्यात आले. संप, टाळीबंदी बेकायदेशीर ठरवण्यात आले. कारखान्यांना कारखाने बंद ठेवता येणार नाही. कामगार आणि मालक यांच्या भांडवलात सरकारचा निर्णय अंतिम होता. अन्नधान्याच्या बाबतीतही जर्मनी स्वावलंबी करण्याची 1934 मध्ये त्यांची चतुर्थवर्ष योजना आखली. आधुनिक यांत्रिक शेती, उत्तम प्रतीच्या बियाणांचा व रासायनिक खतांचा वापर केला. हिटलर युथ मधील तरुणांना शेतावर राबवण्यास प्रवृत्त केले. रासायनिक प्रमुख जर्मनी कोळसा व लाकूड यापासून कृत्रिम लोकर, रबर व पेट्रोल तयार करण्याचे यश मिळाले. हिटलरचे परराष्ट्र धोरण. जर्मनीला अंतर्गत दृष्टिकोन प्रगतीपथावर आणल्यानंतर हिटलरने युरोपातील राजकारणात आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली. जर्मनीला जागतिक स्तरावर मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी त्याने पावले उचलली. व्हर्सायचा करार हा आपल्या मते केवळ एक कागदाचा चिठोरा असून तो तह अमान्य केला. या तहाने जर्मनीवर लादलेली सर्व बंधने झुगारून देऊन सक्तीचे लष्करी शिक्षण सुरू केले. लष्करी व नौदलात वाढ केली. हवाई दल उभारले. अद्ययावत शस्त्रास्त्रांचे उत्पादन सुरू केले. आपल्या आक्रमक लष्करी धोरणाचा विरोध करू नये म्हणून हिटलरने 1934 ला राष्ट्रसंघाचे सदस्यत्व सोडून दिले. सार प्रदेशात नाझी पक्षाचे स्वराज्य वाढवून तिथे सार्वमत घेण्यात आले व तो प्रदेश जर्मनीच्या ताब्यात घेतला. 1935 ला ऱ्हाईन नदीलगतच्या निष्काळजीपणे टापून जर्मनी सैन्य पाठवून हिटलरने ऱ्हाईन लढ्याचा जबरदस्तीने ताबा घेतला. साम्यवादाविरोधात युरोपातील गट प्रबळ करण्यासाठी हिटलरने 1937 मध्ये इटली व जपानशी करार केला. हाच गट बर्लिन-रोम-टोकियो अक्षय करार म्हणून ओळखला जातो. या कराराचा फायदा घेऊन हिटलरने जगातील अत्याधुनिक राष्ट्रवाद व लष्कराला चालना दिली. यावर परिणाम म्हणजे दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात होय. शेवटचा पॉइंट. तुर्कस्तानातील हुकुमशाही